नवनीत राणा यांचं धमकी प्रकरण आणि या प्रकरणी आता मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। नवनीत राणा यांच्या हत्येचा कट रचला गेलेला होता असा रवी राणांचा आरोप आहे। हम सभी बहनों को, महाराष्ट्र में रहने वाली को, सबको गर्व है। और आज राखी के दिन वैसे जिन्होंने धमकी दी उसको आज पकड़ा गया। और उनको एक चीज़ बताना चाहूँगी, गला क्या, तुम जिस तरीके से भाषा करते हैं ना, तो इस महाराष्ट्र में हिंदू विचारों के और जो विचार मेरे हैं और जो धर्म मेरा है उसके लिए कुछ भी हो तो नवनीत राणा इसी तरीके से आवाज़ अपनी बुलंद करेगी और लड़ती जाएगी कि इस महाराष्ट्र में महिला किस तरीके से सुरक्षित है। और ऐसे करने वालों को इस तरीके से ही महाराष्ट्र पुलिस आज जवाब देगी। और राखी का दिन है, इसलिए एक सलाह भी दूंगी, बहनों के जब हाथ आगे बढ़ते हैं भाई की कलाइयों पे राखी बांधने के लिए, तो बहनों को अब उसका जवाब देना भी बहुत अच्छे से आता है। आणि तिच्या तनपासून सरजुदा करण्याचं जर इशारा देत असेल तर त्यांना घरात घुसून मारण्याची धमक हे आमच्यामध्ये आहे। म्हणून आज पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाचं सुद्धा अभिनंदन करील की त्याला MP मधून पकडून आणलेलं आहे आणि 4 जणांना वापस अरेस्ट केलेलं आहे। अमरावती पोलिसांनी, क्राईम ब्रँचनी चांगली कामगिरी बजावली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करील। आणि 8 लोक याच्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये सामील होते। नवनीत राणाला खतम करण्यासाठी याचा कट रचला होता। त्यांच्या मिटिंगा झाल्या आणि याच्या संदर्भात त्यांची चर्चा झाली अनेक स्तरावर की नवनीत राणावर हमला करायचा आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणाची हत्या करायची आहे। अशा प्रकारचा कट ज्या मुस्लिम बांधवांनी रचलेला आहे त्यांना पोलिसांनी दबोचलेला आहे। त्यामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनला 391/2025 कलम 296, 351, 379 BNS ॲक्ट खाली तसेच IT ॲक्ट 67 खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सरांनी राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच यांना सूचना देऊन त्वरित गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या। धमकी अशा प्रकारचा वापर सोशल मीडियाचा करू नये अशी माझी नागरिकांना व जनतेला विनंती वजा सूचना राहील। आणि यापुढे सुद्धा कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा संदेश या कारवाईमधून देण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।